तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपण मागील एका लाईव्ह व्हिडिओमध्ये एका अंदाजामध्ये सांगितलं होतं की आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, तसेच आपल्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला, तसेच आपल्याला कराड तालुक्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार अशा अवकाळी पावसाने हजेरी लावलेले आपल्याला पाहायला मिळालं। तसेच मित्रांनो, आपल्याला राज्यात आणखी कोणकोणत्या भागांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अंदाज सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून घ्या। तर मित्रांनो, आपल्याला राज्यात पुन्हा एकदा वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होण्याची शक्यता पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो, आपल्याला राज्यात पुढील आजपासून 5 दिवस संपूर्ण राज्यातच आपल्याला पुन्हा एकदा तीव्र उष्णतेची लाटेचा इशारा आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्याला उन्हाचा पारा पुन्हा एकदा आपल्याला वाढताना पाहायला मिळत आहे राज्यामध्ये आपल्याला। परंतु आपल्याला राज्यातील वातावरणामध्ये गुढीपाडव्याच्या नंतर आपल्याला आणखी मोठ्या प्रमाणात बदल जाणवण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्याला 1 एप्रिल पासून ते 5 एप्रिल दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पुन्हा एकदा मुसळधार स्वरूपाच्या अवकाळी पावसाची हजेरी लागताना पाहायला मिळणार आहे। आपल्याला राज्यात काही ठिकाणी गारपिटीचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। आपल्याला राज्यामध्ये जाणून घेऊयात कोणकोणत्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, गावामध्ये अवकाळी पाऊस 1 तारखेपासून हजेरी लावणार आहे। मित्रांनो, आपल्याला राज्यात पश्चिम महाराष्ट्र, तसेच कोकणपट्टी, तसेच उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा या 4 विभागांमध्ये आपल्याला पुन्हा एकदा 1 तारखेपासून मुसळधार स्वरूपाच्या पावसाची हजेरी लागताना पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।